नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ईपीएफओ पेन्शनर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। बातमी आहे ईपीएफओ पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट। ईपीएफओ पेन्शनधारकांनी केली ही मागणी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, ईपीएफओ नाशिकच्या पेन्शनधारकांनी मंगळवारी सातपूर येथील कार्यालयाबाहेर निदर्शने केली। त्यांची सध्याची 1000 रुपये पेन्शन वाढवून 9000 रुपये करावी अशी त्यांची मागणी आहे। याशिवाय महागाई भत्ता, मोफत सरकारी वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा कायद्यात समावेश या मागण्याही त्यांनी मांडल्या। नाशिक जिल्हा ईपीएफओ पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात आली। मित्रांनो, नाशिक जिल्हा ईपीएफओ पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू दोसले म्हणाले की गेल्या 15 वर्षापासून केंद्र सरकारकडे पेन्शन वाढीची मागणी करत आहोत, मात्र आजपर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। 1000 रुपयाच्या पेन्शनवर जगणे कठीण आहे, त्यामुळे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले असे ते म्हणाले। मित्रांनो, देशभरात ईपीएफ 95 अंतर्गत सुमारे 80 लाख पेन्शनधारक आहेत, त्यापैकी 18 लाख महाराष्ट्रात आहेत। या पेन्शन योजनेत 186 संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। मात्र पेन्शनची कमी रक्कम आणि महागाईमुळे पेन्शनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। पेन्शन वाढवण्यासोबतच आंदोलकांनी इतरही अनेक मागण्या मांडल्या। यामध्ये महागाई भत्ता, मोफत सरकारी वैद्यकीय सेवा आणि अन्न सुरक्षा कायद्यात समावेश आदी मागण्याचा समावेश आहे। या पावलामुळे त्यांची जीवनशैली सुधारण्यास मदत होईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।